पळून चालली आहे, लग्न मोडून, मला सोडून? बोल. नाही नाही, ती थकली आहे बिचारी, झोपायला चालली आहे. मग मी सोडून येतो तिला तिच्या रूम पर्यंत. तिची रूम तिथे. झोप, आराम कर. आधी देवदर्शन, मग हळद आणि मग आपलं लग्न. तोपर्यंत या खोलीतून बाहेर पडायची गरजच नाही. पण जर का बाहेर पडलीस तर तुझा डॅडू. गुड नाईट. काय बिरजदा, टेन्शन मध्ये का उभ्या? नाही काय नाही, ते बेटू सेफ आहे. तिला तुमच्याच घरात वरच्या खोलीत तिच्याच होणाऱ्या नवऱ्याने बंद केलंय. काय ना, तुमच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम. एकदा लॉकअप मध्ये टाकल्याशिवाय तुम्हाला अक्कलच येत नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम माहितीये काय, की तुमच्या फॅमिलीला मॅनर्सच नाही. आता माझ्या मित्रांना मी एवढे थे बॅचलर्स पार्टीला बोलावलंय बघा. त्यांचा एक एक पेक पिऊन झालाय. माझा तर ग्लासच रिकामा आहे. आणि तरी तुम्ही माझं तोंड पाहत इथेच उभे आहात. चंदू नाही, तुम्ही पेक भरायचं. Cheers to my bachelor's party in my Sasurwadi. Cheers! आता काय काय नाही, माझ्या ग्लासात पण काही नाही. आता मी भिंगार दिवे साहेबांना फोन लावतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इथे या आणि माझ्या. नाही जावई बापू, असं काही करू नका. मग तुम्ही तुमचं काम नीट करा ना. बोला ना, काय करू मी? जेवढ्या वेळा या टेबलवरचे ग्लास रिकामे होतील ना, तेवढ्या वेळा ते भरले गेले पाहिजे. नाहीतर तुमच्या पापाचा घडा तर भरला जाईल. तुम्ही एक फोन लावून ओढून टाका. अरे बॅचलर्स पार्टी आहे ना, आणि फक्त दारू. थोडी तरी एंटरटेनमेंट पाहिजे की नाही सुयश? त्या आतल्या गाण्याला बायकांना बोलवा का? गाणं नाही तर ऍटलीस्ट डान्स तर झाला पाहिजे. काय बोलतो? काय बिराजदार, ऐकलं का माझे मित्र काय म्हणाले? अहो, घरच्या बायका आहेत त्या, फॅमिली आहे ती. मग मी कोण आहे? मी फॅमिली नाही. नाही, तुम्ही फॅमिली आहात, पण मग आपण डान्स. One, two, 3, 4. धडधडा 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 धडधडा. तुझ्यासाठी तुझा डॅडू काय वाटेल ते करायला तयार आहे.
फक्त तू खुश राहा बेटू. काय करून टाकलंय मी स्वतःच? कोण आहे मी? मलाच स्वतःला ओळखता येत नाहीये. असं जगण्याला काय अर्थ आहे? यापेक्षा जीव दिलेला बरा. सुयशच्या त्रासातून सुटायचा हा एकच मार्ग उरलाय आता. सुयश बरोबर जगायचं असेल ना तर मला जगायचंच नाहीये. कारण सुयश हा जगातला सगळ्यात घाणेरडा माणूस. जगातला सगळ्यात मस्त माणूस आहेस तू, शशिकांत बिराजदार. झोलर आहेस पण मस्त आहेस. मला माल देताना तू झोल केला नसतास ना तर तुझी मानगूट माझ्या हातातच नसते आली. आणि ही तुझी मानगूट माझ्या हातात नसती आली ना तर तुझी मुलगी पण माझ्या हाती नसते लागली. चला आता माझं पण कौतुक करा ना फादर इन लॉ. अरे जावई बापू, तुम्ही तर मस्तच आहात. फक्त काय? फक्त माझ्या बेटूशी जरा प्रेमाने वागा. तिची काळजी घ्या, तिला त्रास होऊ देऊ नका. बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी तुझ्या बेटूला त्रास देतो? हा? त्याची काळजी घेत नाही. माझं तिच्यावर प्रेम नाहीये. नाही नाही बस मला आत्ताच्या आत्ता तिच्यावर प्रेम आलंय आणि तुम्हाला दाखवतोच मी तिची काळजी कशी घेतो ते. डॉक्टर साहेब, अहो थांबा ऐका. अहो तुम्ही आता असं वरती नाही जाऊ शकत. हे सर्वंट बाजूला होत चालय. तू थांबणार मला माझ्या बायकोला भेटण्यापासून? अहो ते आता झोपले असतील ना म्हणून म्हटलं मी. असेल तर मी ओपेन तिला. मला प्रेम आलंय. जा सागर पाणी घेऊन ये, मला तुझ्या मेहंदीवर लावायचंय. अहो पण ऐका तर. मी स्वतःच्या नावाची रांगोळी स्वतः रंगवणार आहे. अहो तू घेऊन ये आता थोबड रंगवेन. जा. जावई बापू तुम्ही कशाला त्रास घेताय? बसा. तुम्ही बोललात ना तेव्हाच मला कळलं की तुमचं किती प्रेम आहे बेटूवर. तुम्ही शांत व्हा. कोण आहे? सही मी आलोय. आधी किती तू माझ्या घरात, माझ्या रूम मध्येच? हो आणि तुझ्या मनात सुद्धा. नाही हे काही खरं नाही. हे स्वप्न आहे. हे सगळं स्वप्न 100% स्वप्न आहे. अगं सई, हे स्वप्न नाहीये. हे मग भास असेल. माझं दरवेळी असंच होतं आणि मग मीच मूर्ख बनते. म्हणजे माझ्या आयुष्याचं जर का आता लाईव्ह टेलिकास्ट सुरू असेल ना तर टीव्हीवर बघणाऱ्यांना सो हेच वाटेल की हे सगळं सईचं स्वप्न आहे, हे खरं नाहीये. तू खरं नाही. सई बरं ठीक आहे. मग मी काय करू म्हणजे तुला विश्वास बसेल? चिमटा काढ. कोणाला? तू स्वप्नात सुद्धा इतका कसा डमसारखा वागू शकतोस? मला चिमटा काढ. ठीक आहे. चल नंतर उगाच आपलं. हे स्वप्न आहे. प्रूव्ह झालं तर हे स्वप्न आहे. सगळं स्वप्न आहे. वेळ काय या बाईचं चाललंय. दे हात दे. दे ना. सॉरी. इतक्या जोरात कोण चिमटा काढतो? 17 वेळा सॉरी म्हणलो ना आधी. अगं सई अगं मेहंदी सुकली का तुझी? तू खरं झालास? खरं झालास? कसा काय आलास तू? खाली 50 माणसं आहेत. बाहेर त्या सुयशचे बॉडीगार्ड्स उभे आहेत. घरातलं कोणी बाहेर जाऊ शकत नाही. बाहेरचं कोणी आत येऊ शकत नाही. तू डिरेक्टली इथपर्यंत आलास?
कारण बोलायचं होतं ना तुझ्याशी. मेसेज करायचा, फोन करायचा, व्हिडिओ कॉल करायचा ना. नाही नाही, समोरासमोरच बोलायचं होतं. हे खूप महत्वाचं आहे. तुझ्या जीवापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं आहे का? जीवापेक्षा जास्त तू महत्वाची वाटतेस ना मला. तू एवढं का करतोस रे माझ्यासाठी? मी एवढी रिस्क का घेतोय? तुला माहिती आदित्य, तू आता इथेच हे जर का खाली कळलं ना तर लग्न मोडलं माझं. नाही 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 आदित्य, तू आधी सुद्धा मला हे सांगितलंस आणि दापोलीला पण आता मेघना दापोलीला गेली कायमची. साखरपुडा नाही झाला. मिठाच घातल्यानंतर लग्न कसं होणार ना. आणि हे सगळं तुझ्यामुळे होतं. माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळेच. सारखं आपलं मेघना समोर तुझंच नाव माझ्या तोंडात. एकदा तर तिलाच सही म्हणालो मी. मग साखरपुड्याच्या दिवशी तुझा निरोप तिने मला दिला नाही. आमचं वाजलं आणि आणि काय, मेघना, रघ्या काका, मामा सगळ्यांना सगळं कळलं माझं तुझ्यावर प्रेम येते. बोल. सगळ्यांनाच कळलं ना सई. ते नाही, माझं लग्न मोडलं सई. आदित्य, तू शेवटचं वाक्य बोललास ते पुन्हा बोल ना. माझं तुझ्यावर नाही 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 परत नाही. नाही नाही म्हणजे हो, पण असं डायरेक्ट नव्हतं सांगायचं ना. इडियट, आता तर बोलून गेलास ना तू. हो स्किप. नाही पण आता नीट वेळ घेऊन सांगायचंय. हा, नीट वेळ घेऊन? आदित्य, अरे आत्ताची ही वेळच नीट नाहीये. ही जागा, हा माहोल, हे काही नीट नाहीये. अगं ते माझ्यावर सोडणं सही. सगळं तुझ्यावर सोडते मी. आणि मग दरवेळी जशी तू माती खातोस ना, तशीच या वेळेला सुद्धा माती खाशील. आणि मी दरवेळेसारखी रडत बसीन. हजारदा सांगितलं मी, हजारदा बोल की बोल बोल, स्वतःच्या मनातलं बोल, पण नाही. उलट तू काहीतरी ना उलटच बोलायचं आणि सगळ्याची माती करून ठेवायचं. सही. आणि ना स्वतःचा साखरपुडा मोडून, माझ्या घरचा पहारा ओलांडून, माझ्या मेहंदीच्या दिवशी रात्री माझ्या घरी येऊन तुम्हाला सांगतोस सही. मला माहितीये मी खूप मूर्खपणा केलाय. पण आज एकदा वेडेपणा करून बघायला काय हरकत आहे. माहितीये मी तुझ्या बाबतीत खूप चुका केल्या. पण मी एक आयुष्यभराची घोडचूक करायला काय हरकत आहे. नेहमी लाज्जो सारखा रडत खुडत स्वतःला त्रास करून घेत आलो. फक्त तुझ्यासाठी शमशेर सिंग बनून बघायला काय हरकत आहे. सही शशिकांत बिराजदार, आप कुर्सी की पेटी बांध लीजिए. आपका हवाई जहाज अभी उड़ान भरने वाला है. तू मला प्रपोज करणार आहेस? प्रपोज? अरे हट. अरे प्रपोज तर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला करतो. मी तर तुझा मित्रा, दोस्ता, फ्रेंड आहे, बॉयफ्रेंडा नाही. आणि मुळात असे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड प्रपोज करणं वगैरे हे आमच्यात नसतं. आम्ही मर्द मराठी मिडल क्लास बॉयज. आम्ही मागणी. हो से आज मी तुला मागणी घाला ना. अगं प्रपोज ते करतात ज्यांना फक्त समोरची मुलगी हो म्हणते का हे बघायचं असतं. मागणी ते घालतात ज्यांना स्वतःच्या प्रेमाला एकदा साडीत बघायचं असतं.
प्रपोज ते करतात ज्यांना मुलीच्या आयुष्यातली सगळी जागा स्वतःच व्यापून टाकायची असते. पण मागणी ते घालतात ज्यांना तिच्या कपाळावरची छोटीशी जागा सुद्धा पुरणार असते. प्रपोज ते करतात ज्यांना डेटसाठी आलिशान हॉटेलमध्ये जाऊन बसायचं असतं. मागणी ते घालतात ज्यांना अलगद तिच्या मांडीला मांडी लावून मंडपात बसायचं असतं. प्रपोज ते करतात ज्यांना फक्त आय लव्ह यू असं ऐकायचं असतं. मागणी ते घालतात ज्यांना तिच्या बरोबर सनईंचे सूर आणि मंगलाष्टक ऐकायची असतात. शुभमंगल सावधान. प्रपोज ते करतात ज्यांना फक्त तिला पाहत राहायचं असतं. पण मागणी ते घालतात ज्यांना अंतरपाटाच्या पलीकडल्या तिला चोरून पाहायचं असतं. प्रपोज ते करतात ज्यांना तिच्याबरोबर जग फिरायचं असतं. मागणी ते घालतात ज्यांना सप्तपदीच्या 7 पावलांनी त्यांचा आयुष्याचा प्रवास सुरू करायचा असतो. प्रपोज ते करतात ज्यांना ना फक्त प्रेमाचा टेंभा मिरवायचा असतो. मागणी ते घालतात ज्यांना आपल्या होणाऱ्या बायकोला गोड जिलबीचा घास भरवायचा असतो. प्रपोज ते करतात ज्यांना अख्ख्या जगासमोर फक्त तिचं नाव सांगत फिरायचं असतं. आणि ते घालतात ज्यांना तिचं नाव उखाण्यामध्ये घेऊन तिला गोड हसवायचं असतं. प्रपोज ते करतात ज्यांना खूप खर्च करून तिला खुश करायचं असतं. मागणी ते घालतात ज्यांना दुधात लपवलेला तो 1 रुपया तिच्या हाताशी खेळत खेळत शोधायचा असतो. प्रपोज ते करतात ज्यांना गुडघ्यावर बसून तिच्या बोटामध्ये रिंग घालायची असते. पण मागणी ते घालतात ज्यांना त्यांच्या आजीने राखून ठेवलेल्या बांगड्या तिच्या होणाऱ्या सुनेला सोपवायच्या असतात. ओसरला भाव सुना तो अवघडला मोहरला रंग बोली नवसा मोघडला थेंब मनी हा मध भरला विरघळला आजोरी हा ससा सगगस रिगरी सन सगगस रिगरी सन सगगस प्रेम मामा गगमगरे गमगरे सन सगगस रिगरी सन सगगस रिगरी सन. सई बिराजदार, माझं तुझ्यावर अशक्य अचाट अफाट भयंकर तुडुंब प्रेम आहे. आणि म्हणूनच आज मी तुला मागणी घालायला आलोय. माझ्या विसर भोळ्या पण भोळ्या आप्पांची आणि बिलंदर खोळ्या मामांची सून आणि माझी बायको होशील ना?
सा